Okay, we are live. Hi guys and welcome back to our group सर्वमंगल ग्रुप. आज एक आठवड्याभरानंतर वगैरे आपला लाईव्ह सेशन सुरू आहे. ॲक्च्युली बॅक टू बॅक होते बट इतकं काय काय चालू आहे डेली रुटीनमध्ये, सो थोडा गॅप घेऊन आजचा लाईव्ह आहे. आणि ह्याच्यानंतरचा लाईव्ह खूप स्पेशल असणार आहे. आजचा लाईव्ह तर खूप म्हणजे खूप स्पेशल आहे. तुम्हाला जशा काही गोष्टी कळणार आहेत, मे बी काही लोकांच्यासाठी ते नवीन असतील, काही लोक ह्या करत असतील, काहींच्या प्रॅक्टिसेसमध्ये असतील, किंवा आज तुम्हाला ज्या गोष्टी कळणार आहेत त्या ऐकल्यानंतर किंवा त्याचा फील घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यातली खूप सारी माहिती कळणार आहे. ओके, हाय, हॅलो एव्हरीवन. सो आपण 5 मिनटं वेट करूया. जस्ट 12 वाजता आहेत, सो 5 मिनटं वेट करूया. तोपर्यंत मी तुम्हाला काही छान छान अपडेट्स देणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 30 आणि 31 ऑक्टोबरला ऋतुरंग हॉल, BSNL ऑफिस शेजारी, 100 फुटी रोड, सांगली, इथं आहे आपलं सर्वमंगलचं 3रं एक्झिबिशन. आणि ह्यावेळी ते खूप खास आहे कारण ह्यावेळेस आपण 16,000 कंप्लीट केलेले आहेत. सो खूप 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 खास आहे ते. तर तुम्हाला सगळ्यांना माझं पर्सनल इन्व्हिटेशन आहे की तुम्ही या, नक्की या, व्हिजिट करा. यावेळेस आपण दिवाळीच्या अकॉर्डिंग इतके सगळे व्हरायटीज आणलेले आहेत अंडर वन रूफ. सो तुम्हाला खूप मजा येणार आहे. तुम्हाला डेकोरेशनचं काही घ्यायचं असेल, फराळाचं काही घ्यायचं असेल, कपडे घ्यायचे असतील, हर एक वस्तू आपण तिथं अवेलेबल करून दिलेली आहे. आणि ते सुद्धा खूप डिस्काउंटमध्ये, म्हणजे अनबीटेबल प्राईजमध्ये आपण देतो आहे. सो नक्की 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 व्हिजिट करा 30 आणि 31 तारखेला. त्याचसोबत परवा दिवशी म्हणजे तारीख 27ला संध्याकाळी 5 वाजता आपले स्टॉल होल्डर्स जे आहेत ते लाईव्ह येणार आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती देणार आहेत की त्यांच्या स्टॉलवरती काय काय आहे. ओके, सो येस, भरपूर जणं जॉईन झालेली आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 वेलकम. तर आज आपला जो लाईव्ह होतो, तुम्हाला सगळ्यांना कवर फोटोवरून तर अंदाज आलेलाच असेल की आजचा लाईव्ह काय आणि कशावरती होणार आहे. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, ह्याच्या आधी आपण एक लाईव्ह घेतलेला होता भाग्यश्री शिंदे यांचा, आणि जो होता लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती. जर तो बघितलेला नसेल तर तुम्हाला यूट्यूबला वर्ल्ड ऑफ नेहावरती सुद्धा तो बघायला मिळेल. त्याचसोबत सर्वमंगलच्या अनाउन्समेंट सेक्शनमध्ये सुद्धा तो लाईव्ह सेव्ह आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. तर आज आपण पुन्हा एकदा भाग्यश्रीला सर्वमंगलच्या प्लॅटफॉर्मवरती इन्व्हाइट केलेलं आहे आणि आज आपण तिच्याकडून अजून एक काहीतरी वेगळी गोष्ट शिकणार आहोत. खूप साऱ्या टिप्स ती आपल्याला आज देणार आहे आणि खूप काही नवीन माहिती देणार आहे. बरेच सारे लोक आजकाल स्पिरिच्युअल गोष्टींवरती बिलीव्ह करतात. त्याच्यानंतर खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी रोज इन्व्हेंट होत आहेत. तर त्यापैकीच एक गोष्ट आहे चक्राजवरती. तर आज आपण त्याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत भाग्यश्रीकडून. त्यासोबत लॉन्चिंग ऑफर, जो कोर्स ती घेऊन आलेली आहे आपल्यासाठी, तर त्याच्या लॉन्चिंग ऑफरसाठी खूप काही ती देत आहे आणि एकदम रिझनेबल प्राईजमध्ये. सो त्यात काय काय असणार आहे, तुम्ही काय आणि कसं करू शकता, घरी बसून करता येतं का, आपलं आपलं करता येतं का, असे जे काही प्रश्न तुमच्या मनात पडलेले असतील ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, म्हणजे त्याची उत्तरं भाग्यश्री नक्की देईल. सो आता मी आलेली आहे भाग्यश्रीकडे आणि आपण आता तिला आपल्या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा वेलकम करूयात. हॅलो एव्हरीवन, हाय. मी खूप एक्सायटेड आहे या लाईव्हसाठी. ओके, सो पुन्हा एकदा तुझं खूप वेलकम आहे. आणि जसं मी इंट्रोडक्शन दिलं, छान छान तुझं सगळं सांगितलं. तर पहिलं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण केलेलं आहे. यू कॅन प्लक इट. तर आज आपण वेगळं काहीतरी तुझ्याकडून शिकणार आहोत आणि नवीन काहीतरी. तर त्याच्या आधी मला एक थोडी छान सुरुवात करायची. पहिल्यांदा तर सांग की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुला का इंटरेस्ट आहे आणि कसा इंटरेस्ट आहे आणि तो तू कसा डेव्हलप केलास. ओके, फर्स्ट माझी जर्नी जी स्टार्ट झाली स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी किंवा युनिवर्सशी कनेक्ट होण्यासाठी, ती लॉ ऑफ अट्रॅक्शननं झाली. बट जशी जशी मी हा सब्जेक्ट शिकत गेले आणि त्याच्यामधले बरेच साऱ्या गोष्टी ज्या आहेत, कारण की ह्या युनिवर्समध्ये तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा तुम्ही कुठलीही गोष्ट म्हणा, ही एनर्जीशी रिलेटेडच आहे. सो ज्यावेळेला मी हे सगळं शिकत गेले त्याला मला लक्षात आलं की बऱ्याचदा माझ्याकडे जे स्टुडंट्स येतात ते म्हणतात की अजून व्हायब्रेशन्स कसे स्ट्रॉंग करू, अजून कसं माझ्या लाईफमध्ये चांगलं होईल. सो लॉ ऑफ अट्रॅक्शनचे ते माझे बरेच सारे वर्कशॉप्स आहेत. बट जर तुम्हाला तुमचे एनर्जी जर डेव्हलप करायची असेल, पॉझिटिव्ह करायची असेल, तर तुमच्या चक्राजवरती काम करणं हे खूप जरुरी आहे. आणि हे नवीन नाही आहे, माईट बी काही लोकांना नवीन असेल. आपण बऱ्याचदा इमेजेस बघितलेत की ह्युमन बॉडी आणि कलर्स चक्राचे जे दिसतात ते, बट हे ॲक्च्युली तुमच्या लाईफमध्ये बरेच अफेक्ट करतात. इट्स नॉट ओनली स्पिरिच्युअल पाथला नाही तुमच्या अफेक्ट करत, तुमच्या रिलेशन्सना, तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या गोष्टींना अफेक्ट करतात. सो मी हे ज्याला कोरिलेट केलं त्याला मला लक्षात आलं की अरे हा पार्ट जो आहे तो हा म्हणजे मला माहिती असणं जरुरी आहे. आणि मी ते शिकले, मी स्वतः त्याच्यावर म्हणजे प्रॅक्टिसेस केल्या आणि मला खूप छान वाटतं जेव्हापासून मी हे चालू केलं आहे. बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत
म्हणजे जे रिझल्ट्स मिळत होते ते खूप चांगले मिळतात. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन प्लस चक्राज. कारण की तुमची एनर्जी काय दुसरीकडनं कुठं नाही येणार आहे, युनिव्हर्स एनर्जीला रिस्पॉन्ड करणार आहे. मी जसं म्हणते दरवेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शन. ओके. सो मी सांगत होते की तुमची एनर्जी तुमच्यामधनं निघते आहे. सो अजून तुमचे व्हायब्रेशन स्ट्रॉंग करण्यासाठी आणि एक स्वतःची स्पिरिच्युअली आपली जी जर्नी आहे लाईफची त्याच्यामध्ये एक स्पिरिच्युअल कनेक्ट पण आहे. आणि तो स्पिरिच्युअल कनेक्ट फक्त पूजा वगैरे ह्याच्यामध्ये नाही, तर तो तुमच्यामध्ये पण आहे. आणि तो डिस्कवर करण्यासाठी तुम्ही हे चक्र जे आहेत ती शिकू शकता. तुमच्या चक्रासना ॲक्टिवेट करू शकता. आणि हे फक्त स्पिरिच्युअल वेनं नका घेऊ. तुमच्या लाईफमध्ये होणाऱ्या बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत ह्या चक्राजनी ज्या आहेत त्या कंट्रोल होतात. म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये मिळणारे रिझल्ट्स असू देत, जॉबमध्ये मिळणारे रिझल्ट्स असू देत, किंवा तुमची हेल्थ असू देत. सो हे कॉम्बिनेशन आहे स्पिरिच्युअल प्लस तुमच्या लिव्हिंग बिईंगचं. आणि त्यामुळे मला खूप इंटरेस्ट होता हे सगळं शिकण्यामध्ये आणि ते मी शिकले. आणि मी खूप एक्सायटेड आहे की खूप साऱ्या गोष्टींबरोबर मी घेऊन आली आहे हे वर्कशॉप. इट्स नॉट ओनली की बाबा फक्त तुम्हाला एकच गोष्ट मिळते. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, बऱ्याच साऱ्या टेक्निक आहेत. लोकांना फक्त बीज मंत्र माहिती आहेत चक्राचे, बट तुमचं म्युझिक हिलिंग आहे, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस आहे, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण ह्याच्यामध्ये सांगणार आहे. ओके. माहिती तर खूप छान दिली आहेस तू. तू ह्याच्यात कशी आलीस आणि कसं डेव्हलप करतेस हे तर आता आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना कळलेलं आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन सोबत तू हे करतेस, म्हणजे फक्त चक्रास किंवा स्पिरिच्युअल या सगळ्या गोष्टी सोडून दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला त्याचं बेटर, आणखीन बेटर रिझल्ट्स मिळतील असं तू आता बोललीस. तर येस, आता आपण बेसिक पासून सुरू करूयात आधी, की म्हणजे काही लोक आहेत आपण कन्सिडर करू की ज्यांना माहिती आहे व्हॉट इज चक्रा अँड ऑल. तर काही लोक असतील की ज्यांना काहीच माहिती नाहीये, किंवा त्यांचं बिझी शेड्यूल असेल, किंवा खूप सारे रिझन्स असेल की त्यांना या गोष्टी विश्वास नाही आहे किंवा माहीत नाही आहे किंवा काय. तर त्यांना आपण कशा प्रकारे अगदी बेसिकपासून माहिती देऊ शकतो? सो मी खूप जास्त तुम्हाला आता बेसिकमध्ये सांगते की जे तुम्हाला अंडरस्टँड करायला सोपं जाईल. आपल्या बॉडीमध्ये जे आहे जी चक्र आहेत ती 114 बेसिकली मानली जातात. बट मेन चक्र जी असतात ती आहेत 7 चक्र, जी आपल्या बॉडीची एनर्जी डेव्हलप करतात. सो आपल्या लोअर स्पाईनपासनं ते आपल्या क्राऊनपर्यंत प्रत्येक एक 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 चक्र आहे. आता लोअर स्पाईनमध्ये जर आपण म्हटलं तर रूट चक्र जे खाली असतं, जे तुमच्या स्टॅबिलिटीला रिप्रेझेंट करतं. बऱ्याचदा लोकांना असं फिअरनेस असतो त्यांच्या ह्याच्या लाईफमध्ये, एक इनसिक्युरिटी किंवा फिअरनेस म्हणू शकतो की माझी लाईफ जी आहे ती पुढं कशी चालणार. बऱ्याचदा म्हणजे मंथली बेसिसच्या इन्कमवरती पण त्यांना त्याचं हे असतं. बऱ्याच जणांना हाडाचे प्रॉब्लेम्स पण असतात. तर हे कुठनं येतात? ज्यावेळेला तुमचं रूट चक्र जे आहे ते ब्लॉक होतं. हे सडनली होतं का? नाही, हे थॉट प्रोसेसनं पण होतं. त्यामुळे जे मी म्हणते की लॉ ऑफ अट्रॅक्शन प्लस चक्रास, तर थॉट प्रोसेस ही खूप महत्त्वाची आहे. थॉट प्रोसेसमध्ये ज्या पण तुम्हाला एक्सपिरियन्सेस येत आहेत तुमच्या लाईफमध्ये, जी पण थॉट प्रोसेस तुमची क्रिएट होते, त्यानं तुमचे हे चक्र जे आहेत ती ब्लॉक होतात. तर हे पहिलं चक्र. दुसरं चक्र जे आहे ते आपलं सॅक्रल चक्र, जे आपल्या बिंबीच्या 2 इंच खाली असतं. तर हे जे आहे ते तुमच्या रिलेशन्स बरोबर जे आहे ते एक क्रिएटिव्हिटी जी आहे तुमच्या लाईफमधली त्याला पण रिप्रेझेंट करतं. तुम्ही स्वतः कोण आहात हे ओळखण्यासाठी जे आहे हे चक्र जे आहे ते तुम्हाला सांगतं. हजबंड वाईफमधले जे रिलेशन्स असतात ते पण ह्या चक्रमध्ये जे आहेत ते रिप्रेझेंट होतात. म्हणून बघा आपल्या म्हणजे ज्या लेडीज आहेत त्यांच्या कुठं क्रिएट होतं बाळ, तर ते ह्याच चक्रमध्ये जे आहे ते क्रिएट होतं. आपलं थर्ड चक्र जे आहे ते सोलार, म्हणजे ते इथं असतं आपल्या पोटाच्या बॉडीच्या सेंटरला असं म्हणलं तरी चालेल, पोटामध्ये. ते येलो कलरचं असतं. हे तुमच्यामध्ये एक फिअरनेस आणतं, म्हणजे एक करेज असतं ना, ते तुम्हाला फेम आणि नेम पण देतं. जी लोक खूप फेमस असतात ना त्यांचं हे चक्र जे आहे ते खूप चांगलं असतं. सो हे चक्र जर तुम्ही असं म्हणलं तर हे सूर्याला पण रिप्रेझेंट करतं. सो तो एक म्हणतात ना, एक फेम आणि नेम आणि सगळीकडे तुमचा एक प्रकाश पोहोचवण्याचं काम जे आहे ते हे चक्र करतं. हार्ट चक्र जे आहे ते चक्र तुमच्या लाईफमध्ये एक फॉरगिव्हनेस आणतं, त्याच्यानंतर प्रेम आणतं, सगळ्यांची जुळून घेण्याची एक कपॅसिटी आणतं. हे चक्र ब्लॉक असेल तर बऱ्याचदा लोक जे आहेत ते तोडून वगैरे राहतात, ती एकमेकांच्यात म्हणजे मिक्स होत नाहीत. तर हे चक्र त्याला रिप्रेझेंट करतं. आपलं थ्रोट चक्र जे आहे, हे जे आपण बोलतोय, हे जे मी बोलती आहे,
तर हे कम्युनिकेशनचं जे आहे ते साधन आहे. जर तुमचं थ्रोट चक्र चांगलं असेल तर तुम्ही मार्केटिंगमध्ये असाल किंवा तुम्ही बिझनेस करत असाल तर लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात, लोक तुम्हाला समजतात, तुम्ही लोकांना कमी समजत नाही, तुम्ही कोणी पण व्यक्ती असेल तर त्याच्याशी खूप चांगलं बोलता. सो कम्युनिकेशनला हे चक्र जे आहे ते रिप्रेझेंट करतं. थर्ड आय चक्र म्हणजे आपल्या एकदम भुयांच्या सेंटरला हे चक्र जे आहे ते तुम्हाला जग दाखवतं, तुम्ही जे बघताय ते. सो हे चक्र ब्लॉक असेल, ह्याच्यावरती जर धुकं असेल म्हणता येईल, जर समजा रोडवरती धुकं असेल तर समोरचं दिसतं का? क्लिअर दिसत नाही. तसंच जर हे चक्र ब्लॉक असेल तर तुमच्या लाईफमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला कधी कधी दिसत असल्या तरी तुम्ही स्टेप्स घ्यायला घाबरता. म्हणजे बऱ्याचदा लोकांना असं होतं की अरे मला माहिती की ही गोष्ट चुकीची आहे, बट काय नाही करू शकत, कारण की मी जर हे काही स्टेप्स घेतले तर गोष्टी ज्या आहेत त्या बिघडतील. तो एक आत एक फिअर पण असतो. त्याचबरोबर जे क्राऊन चक्र असतं ते तुम्हाला एक स्पिरिच्युअली ह्याला कनेक्ट करतं. त्याचबरोबर तुमच्या लाईफमध्ये एक कॉन्शियसली गोष्टी करण्याचं पण असतं. हे म्हणजे चक्र रिप्रेझेंट करतं. लोकांना डिप्रेशन वगैरे होत असेल फ्रिक्वेंटली तर हे चक्र जे आहे ते ब्लॉक असतं. सो प्रत्येक चक्रामध्ये एक फिअर कुठं ना कुठं तरी आहे. रूट चक्रमध्ये आहे तो इनसिक्युरिटीज असतात की बाबा आपलं पुढं काय होणार तसं असतं. त्याचबरोबर आपलं सॅक्रलमध्ये पण फिअरनेस असतो की मी जर स्वतःची आयडेंटिटी लोकांना सांगितली. बऱ्याचदा म्हणजे हे लहान मुलांचं ब्लॉक होत जातं. आपण ज्यावेळेला लहान मुलांना सांगतो की अरे तू बघ तुझा मित्र कसा करतोय, तो कसा चांगलं करतोय, तू तसं केलं पाहिजेस. त्यामुळं त्यांची माइंड बी तो पर्सन स्टडीमध्ये चांगला नसेल, त्याची आर्ट जे आहे ते खूप चांगलं असेल. तर हे बऱ्याचदा ज्यावेळेला पॅरेंट्स बोलत जातात मुलांना की असं केलं पाहिजे, म्हणजे आपण पण ह्या फेजमधनं गेलो, पॅरेंट्स म्हणतात की अरे बघ ती किती हुशार आहे, आपण असं केलं पाहिजे. होतं. तर हे जे फिअरनेस असतो ना की मी जर सांगितलं की नाही मी चांगला क्रिकेट खेळतो किंवा मी जर हे केलं तर मग लोक काय म्हणतील. आता तर क्रिकेट आत्ता जास्त फेमस झालंय ठीक आहे, बट लोक काय म्हणतील, मला डॉक्टर नाही व्हायचंय, घरामध्ये सगळे डॉक्टर आहेत, खरं मला डॉक्टर नाही व्हायचंय, तर लोक काय म्हणतील. मी सांगितलं की मला नाही व्हायचं, तर हा एक फिअरनेसनं पण हे ब्लॉक होतं. रिसेंटली एक सुसाईड केस माझ्याच इथे मी बघितली की पेरेंट्सच्या फोर्समुळे मला ते नाही करायचंय पण मला ते करण्या वाचून पर्याय नाहीये म्हणून त्या मुलांनी सुसाईड केलं. इट वॉज रिअली हॉरिबल. त्याला जर वेळेत अशी मदत मिळाली असती तर मे बी वाचलं असतं ते. आणि मुलांचं कसं असतं, मुलांची चक्र जी असतात ती पूर्ण ओपन नसतात, ती वेगळी म्हणजे ती एक आहे. बट जर तुमचं सोलार वगैरे जर चांगलं चक्र, जर सोलार प्लेक्सिस चांगलं असेल तर तुमच्यात एक भीती नसती की मी म्हणजे कसं बोलू, काय करू, मी बोलले तर काय होईल. एक धडाडी असती जर तुमचं सोलार प्लेक्सिस चांगलं असेल, हा मी करू शकते आणि हे मी करणार आहे म्हणून. त्यामुळं हे जी चक्र आहेत ती प्रत्येक फिअरनेसला तुम्हाला रिप्रेझेंट करतायत. आणि त्यातनं ओव्हरकम करण्यासाठी तुमच्या थॉट प्रोसेस बरोबर तुम्हाला काही बीज मंत्र असू देत, काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस असू देत, किंवा तुम्हाला जे आवडतील. म्युझिक थेरपीज पण आहेत आपल्याकडे ह्याच्यामध्ये, की मला वेळ नाही आहे. बऱ्याचदा असं असतं की अरे 30 दिवसाचं वर्कशॉप आहे, मी कधी वेळ काढणार. मी म्हणते की तुम्हाला वेळ काढायची जरूरतच नाही आहे. तुम्ही घरामध्ये जरी ते म्युझिक लावून ठेवलं तर तुमच्या चक्राबरोबर दुसऱ्याच्या चक्रावर पण काम होणार आहे. सो अशा पण प्रॅक्टिसेस ह्याच्यामध्ये आहेत. सो मल्टिपल थिंग्स तुम्ही यूज करू शकता चक्रासाठी. जर तुमच्या डोक्यात असं असेल की फक्त बीज मंत्रच वापरायचे, मेडिटेशनच करायचं, तर असं नाही आहे. चक्राजना ॲक्टिवेट करण्यासाठी बरेच सारे वेज आहेत. सो आपण आता चक्रासबद्दल 7 चक्र असतात, ते कुठे कुठे असतात, त्याचे कलर्स काय आहेत आणि प्रत्येकाचं कार्य काय असतं हे सगळं बघितलं. आता जसं तू म्हणतेस की प्रत्येक चक्रात काहीतरी ब्लॉकेजेस असू शकतात. आता मला काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय आहेत त्याच्याप्रमाणे मी माझं कोणतं चक्र स्ट्रॉंग आहे आणि कोणतं वीक आहे हे ओळखू शकते का. आणि जर ओळखू शकत असेल तर, किंवा मला आता तू सांगितलंस की बाबा तुझ्या ह्याच्यावरून मला वाटतं की हे तुझं स्ट्रॉंग आहे किंवा हे नाही आहे, तर त्याच्यावर मी पुढे काय करायचं आहे म्हणजे जे वीक आहे त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी. सो बऱ्याचशा लोकांचं म्हणजे मी असं बघितलेलं आहे की मी असं आय डोंट वॉन्ट टू से की अशा पद्धतीनं काय जण करतात की चलो 7 चक्र आहेत ना, रूट घेतलं, सॅक्रल घेतलं. तर आत्ता जे मी तुम्हाला थोडे काही तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितले की हे होतं, भीती वाटत असेल, तुम्हाला बोलता येत नसेल किंवा मनामध्ये खूप हर्ट फिलिंग असेल, ह्याच्यावरनं तुम्हाला लक्षात आल्यावर पण खूप जरुरी आहे की कुठल्या चक्रावरती पहिलं काम करणं.
तर ह्याच्यासाठी आपण स्पेशली ज्यावेळेला वर्कशॉप चालू होतं त्याच्या आधी एक क्वेश्चनरी देतो आणि त्या क्वेश्चनरीजवरनं पहिल्या चक्रावरती काम करणं, कुठलं काम केलं पाहिजे हे ठरवलं जातं. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक टिप सांगते की समजा तुम्ही असं म्हटलं की मला फक्त बीज मंत्रानं काम करायचं आहे, यू विल गो अँड बाबा बीज मंत्र तुम्ही करायला चालू करा. बट सोलार आणि सॅक्रल म्हणजे प्रत्येक जे चक्र आहे त्याच्यामध्ये इलिमेंट पण आहे. जसं रूट चक्रामध्ये अर्थ आहे, सॅक्रलमध्ये जे आहे वॉटर आहे, त्यामुळे इथं वॉटर असतं. आपल्या सोलारमध्ये जे आहे ते फायर आहे. तर कधीही सोलार आणि सॅक्रल जे चक्र आहे हे एकत्र कधी काम नाही करायचं. सो ह्या गोष्टी ज्या आहेत की कुठल्या चक्रावरती कधी काम करायचं किंवा कुठल्या चक्रावरती एकत्र काम नाही केलं पाहिजे, तर हे ज्याला क्वेश्चनरीज येतात आणि ते जे स्कोर्स येतात त्याच्यानंतर आपण ठरवतो. म्हणजे प्रॉब्लेम्स आता तुम्हाला ऐकल्यावर माईट बी काय कायांना असं वाटलं असेल अरे माझी सगळीच चक्र ब्लॉक आहेत. तर असं काही नसतं की सगळी चक्र इंटरकनेक्टेड पण असतात. की बाबा तुम्हाला समजा हार्ट चक्र जे आहे ते वायू तत्व आहे, ते सगळीकडे गोष्टी पसरवतं. म्हणजे तुम्हाला जर मनाला कुठली गोष्ट हर्ट झाली तर ती तुमच्या ह्याला पण जाईल, म्हणजे सोलारला पण जाईल, सॅक्रलला पण जाईल. सो कॉम्बिनेशन्स पण असतात. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की बाबा हेच चक्र माझं ब्लॉक आहे का, त्या चक्रावरती इफेक्ट होतं. बट मेन चक्र कुठलं आहे, जर समजा तुम्हाला गोष्ट हर्ट झाली आहे कुठली तरी, तुम्ही म्हणता की आता मी कोणावर ट्रस्ट नाही ठेवू शकत, कोणाशी फ्रेंडशिप नाही करू शकत. कधी असं होतं फ्रेंड्समध्ये, कधी कधी अरे त्यांनी हे केलं मग ट्रस्ट नाही ठेवू शकत. बट तो मनातला हर्ट तुम्ही विसरून तो पर्सन समोर आल्यावरती लर्निंग्स तर आपण घेतले पाहिजेत, बट तो पर्सन समोर आल्यावर तुम्ही त्याच्याशी शांतपणे बोलणं, विदाऊट कुठला निगेटिव्ह थॉट बोलणं हे खूप जरुरी आहे. सो ह्या सिक्वेन्सनं आपण काम करतो आणि वर्कशॉपमध्ये पण असंच होणार आहे. तुम्हाला असं नाही की सगळेजण आले आणि मग एकच चक्रावरती काम करायला लागेल. तुमचा जसा सिक्वेन्स असेल त्याच्यानुसार प्रत्येक 2 चक्र आपण घेतोय, कारण की 6 महिने आपण हे तसं नाही करू शकत. प्रत्येक 2 चक्र घेणार आहे, 7 दिवस त्या चक्रांवरती काम होणार आहे. तुम्हाला त्याचे रिझल्ट जे आहे ते 15 मिनिमम, म्हणजे काय काय जण म्हणतात की 15 दिवस 21 दिवस, बट 7 दिवसांतर तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. सो अशा प्रकारे ह्याच्यामध्ये कामं जी होत जाणार आहेत, म्हणजे प्रत्येक थॉट प्रोसेसनुसार आणि प्लस तुमचे जे स्कोर येतोय किंवा तुमचा जो रिझल्ट येतोय त्याच्यावरती बेस्ट असणार आहे. सो आता खूप खूप छान माहिती देतेस तू, आणि मी आता सध्या ह्या गोष्टी करते त्यामुळे ते मला खूपच रिलेट होतंय. आणि मला खरंच सांगायचं की इथे कुठेही अंधश्रद्धा नाहीये. जे काही ती सांगते किंवा जे काही आम्ही फेस करतोय ना ते सगळं सायंटिफिक आहे. तर आता आपला विषय आजारपणा आणि ह्याच्यावरती चालला होता, म्हणजे सगळ्याच गोष्टींवर आपण बोलतोच आहोत. तर ह्या आजारपणावरती चक्रास कसे काम करतात आणि त्याचं मुळापासून तो आजार नाहीसा होण्यासाठी ॲक्च्युली ह्याचं काय वर्किंग असतं. सो चक्राचे आता तुम्हाला माहिती असेल की चक्राचे जे आहेत ते तुम्हाला माहिती असेल की तुमचे बीज मंत्र आहेत. बट काय काय जे डिसिजेस असतात की समजा आता तुम्हाला हाडाचा, आता मी तुम्हाला एक टिप देते की हाडाचा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर ते आपल्या रूटला रिप्रेझेंट करतं. आपली जी बॉडीची जी हाडं आहेत ते आपला एक म्हणजे एक सापळा आहे, तर तो आपल्या रूटला रिप्रेझेंट करतो. जर तुम्हाला हाडाचा बॉडीमध्ये कुठंही प्रॉब्लेम असेल तर यू हॅव टू वर्क. हे कॉम्बिनेशन्स आहेत, बट तुम्हाला पायापासून, एक बेसिकली मी तुम्हाला असं नाही सांगत, पायापासून जर खाली तुम्हाला कुठला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जे आहे रूट चक्रवरती काम केलं पाहिजे. म्हणजे कंबरपासून खाली मे बी ते ब्लॉक असू शकतं. हा, ते ब्लॉक असू शकतं. म्हणजे हे मी तुम्हाला एक बेसिक सांगते. जर कोणाला हार्टचा प्रॉब्लेम असेल तर त्यांचं हार्ट चक्र जे आहे ब्लॉक आहे, तर त्यांना त्याच्यावरती काम करायला लागतं. आता कोणाला ह्याच्यामध्ये पण सब हे असतात डिसिजेस असतात आणि त्याच्यासाठी पण सबबीज मंत्र जे आहेत ते आहेत. तर तुमच्याशी बोलल्यावरती ज्यावेळेला आपलं फोन कन्सल्टिंग असेल त्याच्यामध्ये तुमच्याशी बोलल्यावर मग मी तुम्हाला ते सबबीज मंत्र सांगणार आहे की हा सबबीज मंत्र आहे तो तुम्ही कुठल्या डिसिजला वापरायचा. आणि लिटरली हे लोकांनी वापरले आणि त्यांचे जे आहेत ते डिसिजेस क्युअर झालेले आहेत. 100% क्युअर झालेले आहेत. मी आधी पण म्हटलेलं आहे, जर तुम्हाला लुईस हे ज्या माहिती असतील त्यांनी स्वतःचा कॅन्सर जो आहे तो थॉट प्रोसेसनं कव्हर केलेला होता. सो वी हॅव सो मेनी थिंग्स. आपल्या कल्चरमध्ये पण बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. सो थॉट प्रोसेस बरोबर ह्या गोष्टींनी ज्यावेळेला तुमचे व्हायब्रेशन्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर थायरॉइडचा त्रास असेल, ज्यावेळेला तुम्ही ह्याला व्हायब्रेट करताय, ज्यावेळेला हम म्हणून व्हायब्रेट करताय त्यावेळेला ते व्हायब्रेशन्स जे आहेत ते त्याला क्युअर करतात.
सो जर तुम्हाला मंत्राची जर आवड असेल तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल. आपल्या संस्कृतीमध्ये हे जे मंत्र वापरलेले आहेत तर साऊंडना व्हायब्रेशन्स असतात. तुम्ही कुठलं पण म्युझिक ऐका त्याला व्हायब्रेशन्स असतात आणि हे जे व्हायब्रेशन्स असतात बीज मंत्राचे वगैरे हे खूप स्ट्रॉंग असतात. ते तुम्हाला क्युअर पण करू शकतात आणि जर तुम्ही जर नाही करत असाल किंवा चुकीचे जरी तुम्ही मंत्र म्हणत असाल तर तुम्हाला माहिती असेल त्याचे रिझल्ट पण तसे भेटतात. सो डेफिनेटली ह्याचे रिझल्ट्स तुम्हाला भेटतात आणि तुम्हाला प्रॅक्टिसेस या करायला लागतात. विदाऊट प्रॅक्टिसेस या गोष्टी होत नाहीत. जेवढं बॅगेज मोठं आहे तेवढे दिवस प्रॅक्टिसेस करायला लागतात. म्हणजे जो आजार तुमचा जेवढा जुना आहे तेवढं त्याच्यावर जास्त काम करावं लागेल. हो. लाईक सो अजून एक गोष्ट मला सांगशील की आत्ता आपण बोलतच होतो की इनसिक्युरिटी असते किंवा एखाद्या व्यक्ती असते ना ती स्वतःलाच खूप कमी समजत असते. म्हणजे ॲक्च्युली तिच्यात पोटेन्शियल असतं बट बोलू शकत नाही किंवा मतं मांडता येत नाहीत किंवा एक स्वतःला इनसिक्युरिटी असते की मला कोण काय म्हणेल. तर ह्याच्यासाठी कोणत्या चक्रात ब्लॉकेजेस असू शकतात? तुम्हाला जर बोलता येत नसेल, तुम्हाला जे फील होत आहे तर तुमच्या थ्रोट चक्रवरती काम करणं जरुरी आहे. बट जर तुम्हाला फिअरनेस असेल, जसं मी म्हटलं हे कॉम्बिनेशन आहे. जर भीती असेल की मी बोलू का नको बोलू, आपल्यामध्ये ते आहे की नाही बाबा समोरच्याचं बरोबर असेल आपलं चुकीचं आहे, तर तुम्हाला सोलारवरती पण काम करायला. कारण की फिअरनेस जो आहे एक पुढं बोलण्याचा तो इथं पण असतो. जर तुम्हाला स्वतःचीच आयडेंटिटी माहिती नसेल की मी काय म्हणजे कोण आहे हे माहिती नाही तर मग तुम्हाला सॅक्रलवरती करायला लागतं. बट जर तुम्हाला बोलता येत नसेल, बऱ्याचदा हे लेडीजचं होतं सो की आता मी कसं बोलू, इतक्या वर्षानंतर मी कसं बोलू, हे पण असतं. सो तुम्हाला थ्रोट चक्रवरती एक असं पण असतं ना की त्यांना समोरच्या व्यक्तीकडे जायचंय. भले मग ते समोरची व्यक्ती कितीही छान असते तरी ना उगाचच भीती वाटत असते की मी हिच्याकडे जाऊन बोलू का, ती माझ्याशी बोलेल का, ती मला रिॲक्ट करेल का, ती मला एंटरटेन करेल का. ॲक्च्युलीमध्ये तसं काही नसतं. ती व्यक्ती खूप छान असते आणि समोरच्यालाही समजून घेणारी असते. पण ज्या व्यक्तीला अशी भीती असते ना त्यांना मला वाटतं खरंच ह्याचा उपयोग होणार आहे की त्या चक्रावरती तुम्ही काम करू शकता. तर ऑनलाईन सेशन असेल का ऑफलाईन? ऑनलाईन असणार आहे हे आणि ह्याची माहिती आता आपण घेऊया भाग्यश्रीकडून. सो आता मेन पॉईंटवरती आपण येऊ. आपण चक्रासची माहिती घेतली आणि त्याचं काय काय वर्किंग असतं हे सुद्धा तू सांगितलंस. सो आता जे वर्कशॉप आपण लॉन्च करतोय चक्रासचं त्याच्याबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देशील की त्याचं ड्युरेशन काय आहे, काय शिकणार आहोत आपण, कोण करू शकतं, ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे, फीज स्ट्रक्चर काय असेल, एव्हरीथिंग. हे वर्कशॉप जे आहेत माझे नेहमी वर्कशॉप जे असतात ते ऑनलाईन असतात आणि फ्लेक्झिबल टाईमला असतात. तुम्ही कधीही करू शकता. सो हे फेसबुकवरती होणार आहेत. तुम्हाला व्हिडिओज मिळणार आहेत, तुम्हाला ऑडिओज मिळणार आहेत, तुम्हाला रीडिंगच्या पोस्ट मिळणार आहेत. त्या जो सिक्वेन्स आहे 7-7 दिवसाचा त्या टाईममध्ये भेटणार आहेत आणि तुम्हाला ज्या वेळेला टाईम असेल त्यावेळेला तुम्ही ते व्हिडिओज बघा, प्रॅक्टिसेस करा. तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही मला नेहमी रीच आउट होऊ शकता व्हॉट्सअपला किंवा मेसेंजरला. सो ह्याच पद्धतीनं जे आहे हे वर्कशॉप होणार आहे. तुम्हाला समोर ऑनलाईन येऊन बसायची जरूरत नाही आहे. तुम्हाला नंतर लिंक मला पाठवायची जरूरत नाही आहे. तुम्हाला जसं टाईम असेल तसं तुम्ही ज्या आहेत या ॲक्टिव्हिटीज करा, व्हिडिओज बघा. सो सिम्पल आहे. 30 दिवसाचं वर्कशॉप असणार आहे. त्याचबरोबर ह्या वर्कशॉपमध्ये मी बरेच सारे बोनसेस देते त्यामुळे मी खूप खुश आहे. कारण की आय फील की मी काहीतरी देऊ शकते ॲज अ टीचर म्हणून किंवा तुम्ही म्हणा की कोच म्हणून किंवा की अजून काहीतरी स्पेशल देऊ शकते. तर ह्याच्यामध्ये आपण 2 दिवस योगाचे सेशन जे आहे ते फ्री देतोय. पूर्ण महिन्यामध्ये तुम्ही कधीही 2 दिवस जे आहे ते योगा करा. जर तुम्हाला योगाबद्दल माहिती नसेल तर त्याच्यामध्ये थोड्या गोष्टी ज्या आहेत ब्रीद इन अँड ब्रीद आउटच्या तुम्हाला लक्षात येतील. तुमचं ब्रीद इन ब्रीद आउट जे आहे ते पण खूप अफेक्ट करतं तुमच्या चक्राजवरती. सो 2 दिवस आपण योगा त्यांना फ्री देतोय. त्याचबरोबर तुम्हाला अफर्मेशनचे ऑडिओज मिळणार आहेत, फोन कन्सल्टिंग मिळणार आहे, तुम्हाला डिसीजेसची लिस्ट मिळणार आहे की कुठला डिसीज जो आहे तो कुठल्या चक्रावरती असतो. सो फ्युचरमध्ये कधीही जाऊन तुम्हाला असं वाटलं की अरे मला हा प्रॉब्लेम चालू झाला आहे, मग तुम्हाला कळलं पाहिजे की अरे माझं चक्र कुठलं ब्लॉक झालं आहे आता. सो तुम्ही हे लाईफ टाईम यूज करू शकता. सो बोनसेसमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत ते देतोय आणि ओनली विथ 999 999 प्राईस जी आहे ती लॉन्च ऑफर आहे आत्ता. त्यामुळे खूप म्हणजे मी काहीच नाही असं म्हणता येईल की जेवढे बोनसेस आणि ज्या सगळ्या गोष्टी देते तर त्याच्यामध्ये ही प्राईस म्हणजे नथिंग. बट हे आत्ता लॉन्च ऑफर आहे म्हणून ही प्राईस जी आहे ती एवढी ठेवलेली आहे आपण. सो टोटल 30 डेजचा क्लास आहे ऑनलाईन. येस. ओके.
सो कोण कोण जॉईन करू शकतो हा क्लास? कोणीही जॉईन करू शकतं, जेंट्स, लेडीज. मुलांना आत्ता मी नाही सांगणार, कारण की त्यांची, मी जसं म्हटलं की त्यांची चक्र जी असतात ती अजून डेव्हलप होत असतात. त्यामुळे मुलांना नाही, जे तुम्ही अडल्ट्स आहात तर तुम्ही कोणीही जॉईन करू शकता. एज लिमिट काही नाही आहे. इव्हन तुमच्या जर काही मदर इन लॉ असतील किंवा मॉम असेल की ज्यांना हेल्थ इश्यूज असतात, त्या खूप साऱ्या गोष्टींचा विचार करत बसतात, ओव्हर थिंक करत बसतात आणि खूप साऱ्या गोष्टी डोक्यामध्ये फिरवत राहतात. तर मी सजेस्ट करते तेही या वर्कशॉप करू शकतात, कारण की आपले हिंदी आणि इंग्लिश असे कंबाईन असतात आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कंबाईनलीच देतो. त्यामुळे कधी कोणाला काही डिफिकल्टी नाही आहे, जर समजा कोणाला लँग्वेजचा इश्यू असेल तर. अच्छा, ओके. सो अजून काही टिप्स वगैरे देशील? मी तुम्हाला एक टिप देईन, स्पेस क्लिनिंगची एक टिप देईन की कसं आहे, तुमचं जसं एनर्जीज आता थोडंसं हे एक्स्ट्रा पण आहे, तर तुम्ही हे करून घ्या. जशा एनर्जीज तुम्हाला अफेक्ट करतात, तर वास्तू एक असा गोष्ट आहे की जी आपल्या लाईफला बरेच, आपण इंडियामध्ये बरेच मानतो. तर तुमच्या घराच्या एनर्जीजना पण तुम्ही क्लीन करत जावा, जेणेकरून तुमच्या पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये राहील. तर स्पेस क्लिनिंगसाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही युज्युअली धूप जो आहे तो घरामध्ये लावत जावा. हे एक मी सांगेन तुम्हाला, ज्याच्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. बऱ्याचदा लोकांच्या घरामध्ये कधी कधी बरेच सारे आजारपण वगैरे येत असतं. तर हे एक्स्ट्रा एक आहे, थोडंसं स्पिरिच्युअल वेन आहे. तर हे तुम्हाला जर आवडत असेल तर ट्राय करा की ॲटलिस्ट 15 डेजमधनं वगैरे प्रत्येक रूमच्या प्रत्येक म्हणजे वॉल असू देत किंवा इव्हन टॉयलेट असू देत, त्याच्यामध्ये जे आहे ती स्पेस जी आहे ती क्लीन करा. घंटा पण तुम्ही यूज करू शकता स्पेस क्लीन करण्यासाठी. आणि स्वतःची थॉट प्रोसेस पॉझिटिव्ह करण्यासाठी मी तुम्हाला एक टिप देते, जी की कोणीही करू शकतं आणि तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स भेटतील. ती म्हणजे खडेमिठाची अंघोळ. खूप छान आहे, खूप चांगले रिझल्ट्स भेटतात. तुमची थॉट प्रोसेस जी किंवा दुसऱ्यांची निगेटिव्ह, बऱ्याचदा असं म्हणतात की अरे दुसऱ्यांच्या घरामध्ये खूप आहेत, मग मला खूप अफेक्ट होतं. तर थॉट प्रोसेसवरती काम करणं पण जरुरी आहे. बट ही एक चक्रासमधली टिप जी आहे ती मी तुम्हाला देते. खडे मीठ घ्या. तुमच्या रेग्युलर ज्यावेळेला तुम्ही आंघोळ करता त्यावेळेला 3 मूठ खडे मीठच, आपलं साधं मीठ नाही, खडे मीठ घ्या. दुसऱ्या बादलीमध्ये जे आहे, अर्ध्या बादलीमध्ये 3 खडे मीठ टाका. काही नाही, स्किनला वगैरे काही त्रास होत नाही, तुम्ही डोक्यावरनं पण घेऊ शकता. दररोज डोक्यावरनं घ्यायची जरूरत नाही आहे. आंघोळीच्या आधी त्या पाण्याच्या, म्हणजे मीठ विरघळलेल्या पाण्याची आधी अंगावरती घ्यायचं पूर्ण. ज्यावेळेला तुम्ही डोक्यावरनं आंघोळ करता त्यावेळेला डोक्यावरनं घ्या. आणि रेग्युलरली नंतर जशी आंघोळ आपण करतो तशीच, म्हणजे साध्या पाण्यानं वगैरे आंघोळ करायची. हे तुम्हाला खूप चांगलं रिझल्ट देईल. खूप छान रिझल्ट आहे त्याचे. तुमची स्वतःचा जो ओरा म्हणतो ना, तो खूप छान क्लीन होतो. सो ही एक एक्स्ट्रा टिप. आय होप एन्जॉय करतील सगळेजण. अजून एक हे सांगायचं होतं की आत्ता जस्ट दिवाळी हे चाललेली आहे, म्हणून हे वर्कशॉप तर आहेच. बाकीचे जे पण माझे सगळे वर्कशॉप्स असतात, आता बऱ्याच साऱ्या स्टुडंटनी ऑलरेडी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे वर्कशॉप जे आहेत, म्हणजे बरेच सारे लोक आहेत ज्यांनी केलेली आहेत. तर हे तर त्यांना चक्रास, म्हणजे हे बोनस झालं, म्हणजे चेरी बटन टॉप झालेलं आहे. बट जर तुम्ही एकही आत्तापर्यंत वर्कशॉप केलं नसेल तर मला तुम्हाला सांगायचं की माझी टोटल वर्कशॉपची जी कॉस्ट आहे तर ती 5,000 रुपये जाते. बट तुम्ही आत्ता जर टोटली 3 महिने हे चालेल, 3 महिने मी तुम्हाला गाईड करेन. जर तुम्ही हे बुक करत असाल तर फक्त 2,999ला हे आपण ठेवतो. म्हणजे खूप 2,000 रुपये स्लॅक ऑफ देते जर तुम्ही सगळं बुक करत असाल तर. इफ यू वॉन्ट टू लर्न लॉ ऑफ अट्रॅक्शन, मनी अट्रॅक्शन वर्क तुम्हाला शिकायचं आहे, 5 डेजचं फ्री वर्कशॉप हवं आहे, फोन कन्सल्टेशन हवं आहे, तुम्हाला हील करण्यासाठी 14 गायडेड मेडिटेशन असलेलं तुम्हाला वर्कशॉप अटेंड करायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला चक्राच करायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 2,999ला भेटत आहेत. जर तुम्ही माझ्याकडे सेपरेट अटेंड करायला आला तर मग ते 5,000 रुपये टोटल कॉस्ट जाईल. फोन कन्सल्टेशन बद्दल सांग ना थोडं. हां, सो काय जण अशी आहेत की ज्यांना ऑलरेडी माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल किंवा चक्रासबद्दल माहिती असेल. समजा तुम्हाला पर्टिक्युलरली काही एरियाज आहेत की जिथं तुम्हाला कव्हर करायचं आहे आणि मला माहिती आहे बट मला रिझल्ट्स पाहिजे तसे भेटत नाही आहेत, तर स्पेशली आपण जे आहे 1 to 2 आवर्सचा डिपेंड ऑन म्हणजे तुम्हाला किती क्वेरीज आहेत आणि किती क्वेश्चन्स आहेत, आपण एक फोन कन्सल्टिंग स्पेशली घेऊन आलेलो आहोत अशा लोकांसाठी ज्यांना वेळ नाही आणि ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांना करायचं आहे. सो ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पर्सनली 1 to 1
1 ते 2 तास गाईड करते की तुम्ही कुठल्या कुठल्या प्रॅक्टिसेस केल्या पाहिजेत. तुम्हाला एक PDF मिळते, तुम्हाला ऑडिओज मिळतात, तुम्हाला गायडेड मेडिटेशन्स मिळतात, गायडेड व्हिज्युअलायझेशन्स मिळतात. सो हे जे सगळं वर्कशॉप्स आहेत त्यातला एक छोटा क्रक्स ज्याच्यामध्ये तुम्हाला वेळ नाही आहे तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात. तर तुम्ही फोन करू करायचा, फोनवरती क्वेश्चन्स विचारायचे आणि त्याच्यावरती तू लॉ ऑफ अट्रॅक्शनचे आन्सर्स करतो. हो. आणि प्लस ह्याचे चक्राचे पण त्यांना कॉम्बिनेशन न देते, कारण की सगळेच हे नाही सांगू शकत, बट त्यांना थोड्या गोष्टी ज्या आहेत, कारण की 2 तासामध्ये आपण किती सांगणार, जर 3 महिन्याचं आहे तर इम्पॉसिबल होतं. बट तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ज्यावेळेला आपण डिस्कस करतो तुमच्या लाईफमध्ये आता काय काय चाललंय आणि तुम्ही बेसिकली अजून पण फॉलो कुठल्या केल्या पाहिजेत डे टू डे लाईफमध्ये ज्याच्यामुळे गोष्टी ज्या आहेत त्या चेंज व्हायला चालू होतील, हे पण आपण फोन कन्सल्टिंगमध्ये जे आहे ते अवेलेबल केलेले आहे लोकांना. भाग्यश्रीनी इतकी छान माहिती दिलेली आहे. आय होप की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. बरेच सारे कमेंट्स आहेत ज्याला भाग्यश्री नंतर उत्तरं देईल. तर 5,000चं जे तिचं पूर्ण पॅकेज आहे, राईट फ्रॉम बिगिनिंग टू चक्रास, आता चक्रासपर्यंत पण आलेलो आहोत, तर ते सगळं जर तुम्हाला बुक करायचं असेल तर फक्त 2,999 ह्या प्राईजमध्ये तुम्ही करू शकता. खूप 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 गोष्टी तुम्हाला त्याच्यात शिकायला मिळणार आहेत. आणि आता जे आपण आजचं जे लाईव्ह ज्याच्यावरती फोकस्ड होतं ते म्हणजे चक्रास, तर त्यासाठी तुम्हाला फक्त 999 ही अमाऊंट पे करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. तर सध्या मी सगळ्या ह्या गोष्टी करते आहे, मला त्याचे अनुभव येत आहेत आणि म्हणून मी अगदी छाती ठोकपणे सांगू शकते की ह्याचे रिझल्ट्स येतात. सो तुम्ही नक्की नक्की ट्राय करा. आणि जसं तिने सांगितलेलं आहे की तुम्हाला घरी बसून किंवा तुम्हाला जेव्हा वेळ आहे, तुम्हाला संडेच फक्त वेळ मिळतो किंवा संध्याकाळीच मिळतो, मी दिवसभर खूप बिझी असते वगैरे, तर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते करू शकता. तुम्हाला आता ऑडिओ ऐकायला वेळ आहे, थोड्या वेळाने तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ आहे, तर जसं तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल तसं तुम्ही करू शकता ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस आणि त्याचा तुम्हाला नक्की नक्की फायदा होणार आहे. इवन मी असेल, माझा नवरा असेल, माझा मुलगा असेल, आम्ही सगळेजण ह्या प्रॅक्टिस करतो. जसं मी म्हणलं की डोळे उघडे ठेवून आपण विश्वास ठेवून जर या गोष्टी केल्या तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा होतो. इथे कुठेही अंधविश्वास किंवा काही नाही, तुम्ही सायंटिफिकली सगळ्या गोष्टी करताय आणि जेव्हा तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळायला लागतील ना, तर तुम्हाला ते नक्की जाणवेल की याच्यात किती ताकद आहे. जसं भाग्यश्रीने खूप वेळा सांगितलं की तुमची थॉट प्रोसेस ही सगळ्याची काय म्हणतो आपण मेन गोष्ट असते, तर ती व्यवस्थित नसेल किंवा त्यात तुम्ही निगेटिव्हच विचार करत असाल किंवा दुसऱ्यासाठी चांगले विचार करू शकत नसाल, तर मग तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेम्सची सुरुवात होते आणि जे काही आहे ते तुम्हालाच फेस करायचं आहे. सो चांगलं फेस करूयात, हेल्दी राहूयात, छान राहूयात आणि आपल्याला हेल्प करायला भाग्यश्रीसारखे कोच अवेलेबल आहेत. खरं तर आपण खूप लकी आहोत की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आयत्या मिळत आहेत. तर नक्की रजिस्टर करा. रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. 7 तारखेपासून नेक्स्ट मंथमध्ये चालू होत आहे, दिवाळी संपत आली की संपल्यावर. ओके. सो ह्याचं ड्युरेशन जे असणार आहे ते 7 नोव्हेंबरपासून सुरू होतं आहे आणि 30 डेजचा हा कोर्स आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या जे काही शेड्यूल असेल त्याच्यानुसार हे करू शकता. तर लगेच तुम्ही बुकिंग करा. तुम्हाला मी भाग्यश्रीचा नंबर आणि तिचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, सो ते चेक करायला विसरू नका. तर तुम्हाला तिथे सगळ्या भाग्यश्रीशी कनेक्ट करता येईल, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि डेफिनेटली हा कोर्स करा. मी सांगते म्हणून नाही, तर तुम्हाला नक्की याचे फायदे होणार आहेत म्हणून करा. आणि जेव्हा तुमचे चक्रास पूर्ण क्लीन होतील किंवा जेव्हा तुम्ही ते शिकाल तर तुम्ही त्याचा तुमच्या फॅमिलीसाठी सुद्धा खूप छान उपयोग करू शकता आणि ऑटोमॅटिक पुढचं तुमचं लाईफ सगळं सेफ आणि सिक्युअर होणार आहे. तर डिस्क्रिप्शन चेक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. छान माहिती दिली, सो नाईस इन्फॉर्मेशन. येस, थँक्यू सो मच. भाग्यश्री सगळ्याची उत्तरं देईल. अजूनही तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. 27 तारखेला संध्याकाळी 5 वाजता पुढच्या लाईव्हमध्ये भेटूयात एक मुलाखत विथ नेहामध्ये. थँक्यू.